Good morning, students. Welcome to the beautiful world of biology. And today we are going to discuss the chapter Plant Kingdom. Plant Kingdom मध्ये लास्ट लेक्चरला आपण शिकलो होतो बेटा टेरिडोफाइटा. टेरिडोफाइटा म्हणजे काय सांगितलं बाळांनो मी तुम्हाला? टेरिडोफाइटा म्हणजे असे प्लांट्स बेटा जे त्यांच्यामध्ये व्हॅस्क्युलर सिस्टम डेव्हलप झालेली, ज्यांच्यामध्ये झायलेम फ्लोएम आपल्याला दिसणार आहे, पण झायलेम मध्ये फक्त आणि फक्त ट्रकिड्स आहेत, वेसल्स नाही आहेत बेटा. म्हणून टेरिडोफाइटा, जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म सगळ्यांना एकत्र काय म्हणतो बेटा आपण? ट्रकिओफाइट्स. काय नाव देतो बेटा आपण? ट्रकिओफाइट. झायलेम फ्लोएम असल्यामुळे बेटा हे व्हॅस्क्युलर प्लांट्स आहे आणि याला नाव दिलं जातं फर्स्ट व्हॅस्क्युलर प्लांट. पण वॉटर यांना कशासाठी गरजेचं आहे बेटा? सेक्शुअल रिप्रोडक्शनसाठी. ॲझोला आणि मार्सेलिया हे ॲक्वॅटिक फॉर्म्स याचे प्रेझेंट असणार आहे. आय थिंक बेटा एवढं तुम्हाला चांगल्यानं क्लिअर झाले. ब्रायोफाइटा हा जमिनीवर ग्रो होतो आणि त्याला पाणी सेक्शुअल रिप्रोडक्शनसाठी पाहिजे असतं. एकही फॉर्म त्याचा ॲक्वॅटिक नाही आहे. पण टेरिडोफाइट बेटा यांना जमिनीवर ग्रो होतो आणि यांना पाणी सुद्धा पाहिजे, पण व्हॅस्क्युलर सिस्टीम असल्यामुळे याला आपण ॲम्फिबियन म्हणू शकत नाही. ओके बेटा, यांना सांगणार काही कारण यांचे फॉर्म अजून काय बेटा? काही ॲक्वॅटिक फॉर्म पण आहे, जमिनीवर न येणारे फॉर्म सुद्धा अवेलेबल आहेत बेटा यांचे. मग आज आपल्याला काय शिकायचं आहे बेटा? आज आपण एक अतिशय छोटा पॉईंट शिकणार आहेत बेटा, पण याच्यामध्ये क्वेश्चन्स बघा भरपूर सारे असणार आहे बेटा. तो क्वेश्चन म्हणजे काय? लाईफ सायकल आपल्याला एक शिकायची बेटा. आता तुम्ही म्हणणार सर ही लाईफ सायकल का गरजेची आहे? कारण ह्याच्यामध्ये एनसीईआरटीने एक्सप्लेनेशन तसंच दिलंय बेटा. लाईफ सायकल कोणाची बेटा? लाईफ सायकल ऑफ सिलॅजिनेला. चलो बोर्डकडे लक्ष बेटा. आता दोन कंडिशन समजून घ्या. इथे एक्झाम्पल घेताना मी काय करणार आहे बेटा? हळूहळू सगळे एक्झाम्पल समजून सांगेल. एक सिलॅजिनेलाचं एक्झाम्पल सांगेल बेटा, दुसरं फर्नचं पण सांगेल. म्हणजे काय? सिलॅजिनेलामध्ये छोटे छोटे लीफ असतात बेटा, त्याला मायक्रोफिल्स म्हणतो. टेरिडोफाइट फर्न नावाचं जे प्लांट आहे बेटा, या फर्नमध्ये मोठे लीफ असतात, त्याला मायक्रोफिल्स म्हटलं जातं. आपण हे बघणार आहोत. ओके चलो बोर्डकडे लक्ष आहे बेटा सगळे. आता सगळ्यात पहिली सुंदर गोष्ट आपण काय सांगतो बेटा? या सिलॅजिनेला प्लांटला समजून घ्या. सिलॅजिनेला मी काय करतो बेटा? प्लांट बॉडी इथं ड्रॉ केली. ओके, सिलॅजिनेलाची काय ड्रॉ केली बेटा? मी इथं प्लांट बॉडी ड्रॉ केली. सगळ्यांनी व्यवस्थित पहिले लक्ष द्या बेटा. जेव्हा मी सिलॅजिनेलाची प्लांट बॉडी ड्रॉ केली, ब्लॅक कलरने मी इथं स्टेम दाखवतोय बेटा. म्हणजे काय? रूट, स्टेम, लीफ, धीज आर द मेन कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ व्हॉट बेटा? इट इज अ टेरिडोफाइटा. टेरिडोफाइटाला आपण काय म्हणतो बेटा? याच्यामध्ये टेरिडोफाइटमध्ये ही व्हॅस्क्युलर सिस्टीम डेव्हलप झाली, म्हणजे याच्यामध्ये आपण सांगितलं सगळे पार्ट्स याच्यामध्ये दिसायला लागले. सगळे पार्ट्स म्हणताना मी काय करतो बेटा? याच्यामध्ये ब्लॅक कलरने लिहितो बेटा. इट इज व्हॉट? इट इज अ स्टेम. आणि हे काय झालं बेटा? इथं लीफ तयार झालं. बरोबर आहे की नाही बाळांनो? आणि इथं बेटा आपण म्हणतोय रूट लाईक स्ट्रक्चर टू ॲब्झॉर्ब द वॉटर. पण आता काय होतं बेटा? ही प्लांट बॉडी आपल्यासाठी महत्त्वाची झाली. मग याला समजण्यासाठी मी तर काय करतो बेटा? याचे कॅरेक्टर्स लिहितोय. याच्यामध्ये मी काय लिहिलं बेटा? पहिले प्लांट बॉडी लिहिलं. या प्लांट बॉडीचा जेव्हा विचार केला तेव्हा ही काय दिसते बेटा? मला स्पोरोफाइट दिसते. काय दिसते बेटा? मला सांगा. इथं स्पोरोफाइट दिसते. द प्लांट बॉडी फॉर्म ऑन अ टेरिडोफाइट. टेरिडोफाइटचा प्लांट बॉडी फॉर्म जो लाईफ सायकलमध्ये पहिल्यांदा आला, टेरिडोफाइटचा लाईफ सायकलचा पहिला फॉर्म जो जमिनीवर आपल्याला ग्रो होताना दिसतोय बेटा, त्याला आपण काय नाव दिले बाळांनो? इट इज अ स्पोरोफाइट. म्हणजे हा काय तयार करणार आहे बेटा? हा स्पोर्स तयार करणार आहे. काय तयार करणार आहे बेटा? स्पोर्स तयार करणार आहे. हा कसा दिसतो बेटा आपल्याला? स्पोरोफाइट नेहमी कसा असतो बेटा? मला सांगा. डिप्लॉइड असतो. नेहमी कसा असतो बेटा? डिप्लॉइड असतो. हा कसा आहे बेटा? व्हॅस्क्युलर असेल. मल्टीसेल्युलर आहे, त्याचबरोबर आपण काय म्हणतो बेटा याला? व्हॅस्क्युलर. व्हॅस्क्युलर शब्द आला म्हणजे मल्टीसेल्युलर धरूनच चालायचं असतं. झायलेम फ्लोएम काही युनिसेल्युलर फॉर्ममध्ये कधीच नसतात बेटा. दे आर ऑलवेज इन अ मल्टीसेल्युलर, म्हणून आपण व्हॅस्क्युलर शब्द लिहिला बेटा इथं. दुसरी महत्त्वाची गोष्ट काय बेटा? लीफ आहे म्हणजे हा काय झाला बेटा? मला सांगा. फोटोसिंथेटिक झाला. फोटोसिंथेटिक म्हटल्यानंतर पॅरासायटिक की नॉन पॅरासायटिक? नॉन पॅरासायटिक झाला बेटा. नॉन पॅरासायटिक. मग आता मला सांगा बेटा, हा डिपेंडंट का इनडिपेंडंट? आपण इथं सांगतो बेटा इनडिपेंडंट. काय झालं बेटा? हा इथं इनडिपेंडंट. म्हणजे टेरिडोफाइटच्या स्पोरोफाइटला जर आपण समजून घेतलं, तर आपल्याला लक्षात येतं बेटा त्याचे एवढे कॅरेक्टर आहे. ही प्लांट बॉडी जी टेरिडोफाइटची दिसते आपल्याला, ती काय करणारी बेटा? ती स्पोर तयार करणारी आहे. ती व्हॅस्क्युलर आहे, ती डिप्लॉइड आहे, आणि त्याचबरोबर आपण म्हणतो बेटा ती फ्री लिव्हिंग आहे. त्याचबरोबर बेटा ती कशी असणार आहे? फोटोसिंथेटिक असणार आहे. समजलं बेटा सगळ्यांना इथपर्यंत? पण चला, एवढ्यात आपलं मन काही भरत नाही बेटा. इथं आपण सांगितलं रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर प्रेझेंट असतील. काय प्रेझेंट असतील बेटा? इथं रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर प्रेझेंट असतील. रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर म्हणजे नेमकं काय बेटा? लक्ष द्या सगळ्यांनी.
इथं आपण सांगितलं बेटा रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चरकडे सगळ्यांनी व्यवस्थित बघा. हां, हे रेड कलरचं मी रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर काढलं. या रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चरला आपण नाव दिलं बेटा स्ट्रॉबिलस. काय नाव देतो बेटा आपण याला? स्ट्रॉबिलस. एक वचन स्ट्रॉबिलस, अनेक वचन काय असेल बेटा इथं? स्ट्रॉबिलाय. अनेक वचन काय नाव दिलं बेटा? स्ट्रॉबिलाय. म्हणजे काय बेटा? हे स्ट्रॉबिलस जे तयार झाले बेटा हे स्पोर तयार करणारं स्ट्रक्चर आहे. स्ट्रॉबिलस म्हणजे काय बेटा मला सांगा? हे स्पोर प्रोड्युसिंग स्ट्रक्चर. स्पोर प्रोड्युसिंग स्ट्रक्चर. सिलॅजिनेला आणि इक्विसिटम. काय नाव सांगितलं बेटा मी? सिलॅजिनेला आणि इक्विसिटम या दोघांमध्ये आपण काय सांगतो बेटा? इथं स्ट्रॉबिलस प्रेझेंट आहे. इक्विसिटमचं दुसरं नाव काय बेटा? हॉर्स टेल. फर्नचं दुसरं नाव काय बेटा? ड्रायोप्टेरिस. लिहून दिलेत बेटा मी सगळे. मग आता कंडिशन बघा बरं बेटा इथं. या कंडिशनला ऑब्झर्व केल्यानंतर एक गोष्ट मला समजली बेटा, ती म्हणजे काय? आता मला याच्यामध्ये स्पोर प्रेझेंट एवढं समजलं म्हणजे मी आता इंटरेस्ट काय घेणार बेटा? मी इंटरेस्ट याच पार्टमध्ये घेणार. मला तुम्हाला असं दाखवायचं बेटा की कशा पद्धतीने याच्यामध्ये स्पोर्स प्रेझेंट असतात. एकदा का बाळांनो आपल्याला समजलं की हे स्पोर तयार करणारं स्ट्रक्चर कुठलं आहे, मग आपल्याला काही अडचण येणार नाही कुठलाच कन्सेप्ट समजायला. सिलॅजिनलच्या लीफबद्दल एक पॉईंट लिहून देतो बेटा मी इथं, म्हणजे तुमचं कन्फ्युजन होणार नाही. इथं आपण काय म्हणतो बेटा? या लीफला जर बघितलं तर हे लीफ कसे आहेत बेटा? स्मॉल लीफ आहेत. लीफ कसे आहेत बेटा? स्मॉल. म्हणून याला काय म्हणतात बेटा? मायक्रोफिल. काय नाव दिलं बेटा आपण याला? मायक्रोफिल्स नाव दिलं. फिल, फायलस म्हणजे लीफ, मायक्रो म्हणजे छोटा. ज्याला छोटे छोटे पान आहेत बेटा तो काय झाला? मायक्रोफिल्स नाव दिलं. त्याला काय नाव दिलं बेटा आपण इथं? मायक्रोफिल्स. मला सांगा राजा हो, इथपर्यंतचा पार्ट तुम्हाला समजलाय का बेटा? इथं काही अडचण आहे का बाळांनो कुणाला? नाही ना बेटा. चला पुढच्या पॉईंटकडे. आता मी काय करतोय बेटा इथं? आता मला समजून घ्यायचं आहे की स्ट्रॉबिलसच्या मध्ये नेमकं काय. चला लक्ष द्या बेटा सगळ्यांनी इथं बोर्डकडे. मी काय केलं बेटा इथं तुम्हाला समजण्यासाठी? हा इथं स्ट्रॉबिलसचा स्ट्रक्चर ड्रॉ केला. चलो लक्ष द्या बेटा इथं मी याला काय घेतलं बेटा? इथं हे स्ट्रॉबिलस घेतलं. आपल्याला स्पोर तयार करणारा कोण आहे ते समजून घ्यायचंय. बरोबर आहे की नाही बेटा? म्हणून याच्यामध्ये काय अरेंजमेंट आहे ती समजून घ्यायची. मग याच्यामध्ये मी काय सांगितलं बेटा? याच्यामध्ये लक्ष द्या. याला आपण काय केलं बेटा? याचा लॉन्जिट्युडनल सेक्शन घेतला किंवा याचा व्हर्टिकल सेक्शन घेतला. म्हणजे याला आपण असं उभं कापलं बेटा. उभं कापल्यानंतर आपल्या लक्षात येतं की याच्यामध्ये कशी रचना झालेली आहे. याच्यामधली सगळी रचना समजून घेण्यासाठी आपल्याला उभं कापणं गरजेचं आहे. याला उभं कापणं गरजेचं आहे. उभं कापल्यानंतर हे स्ट्रक्चर कसं दिसतंय बेटा? त्यांनी बोर्डकडे लक्ष द्यायचं. बघा बेटा सगळ्यांनी बोर्डकडे लक्ष द्यायचं. एकदा का तुम्हाला समजलं की याची अरेंजमेंट कशी बेटा, मग तुम्ही बेटा या जगातला कुठलाही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. असं भरपूर असेल बेटा. असं भरपूर सारं स्ट्रक्चर असतं. म्हणजे यामध्ये अशी रचना झालेली आहे. मग हीच तर रचना समजून घ्यायची बेटा आपल्याला. आपण काय केलं बेटा? याच्यात अशा इथं रेड कलरने काहीतरी कलर केलं. हा कलर हळूहळू पुढे समजेल बेटा, म्हणून मी ह्या कलरला नंतर सांगणार आहे काय. चला बरं बाळांनो, याला काय म्हणतो बेटा आपण? व्हर्टिकल सेक्शन ऑफ स्ट्रॉबिलस. आता या व्हर्टिकल सेक्शन घेतल्यामुळे आता याच्यामध्ये कसं काय अरेंजमेंट आहे त्याला समजून घ्या सगळ्यांनी. सगळ्यात पहिले तर बेटा हा रेड कलरचा पार्ट काय? ज्या रेड कलरच्या सेल दिल्यात बेटा मी याला नाव देतो बेटा इथं मायक्रोस्पोर मदर सेल. काय नाव दिलं बेटा मी याला? मायक्रोस्पोर मदर सेल. लाल कलरच्या ज्या सेल भरल्यात बेटा त्याला नाव दिलं मायक्रोस्पोर मदर सेल. या मदर सेल ज्या सॅकमध्ये पण देत बेटा, या मदर सेल ज्या सॅकमध्ये प्रेझेंट आहेत त्या सॅकला आपण नाव दिलं बाळांनो मायक्रोस्पोरेंजियम. काय नाव दिलं बेटा त्या सॅकला आपण? बघा लक्ष द्या परत एकदा. मायक्रोस्पोर मदर सेल म्हणजे ज्या मदर सेल आपण सांगितल्या सॅकच्या मध्ये आहेत. दुसरी गोष्ट बेटा ज्या सॅकमध्ये आहे त्याला मायक्रोस्पोरेंजियम नाव दिलंय. आता आपण सांगितलं जो लीफ लाईक स्ट्रक्चर इथं आपल्याला दिसतोय बेटा, त्या लीफ लाईक स्ट्रक्चरला आपण नाव दिलं मायक्रोस्पोरोफिल. बघा बेटा सगळ्यांनी लक्ष द्या. ज्या वेळेस स्टेमला आलेला लीफ असेल त्या स्टेमला आलेल्या लीफला आपण मायक्रोफिल नाव देतोय.
पण या स्ट्रॉबिलसमध्ये आलेला जो छोटा लीफ आहे त्याला म्हणायचं मायक्रोस्पोरोफिल. काय नाव द्यायचं? मायक्रोस्पोरोफिल. स्पोरोफिल म्हणायचं बेटा त्याला. ओके ना? चलो गुड. बोर्डकडे लक्ष द्या बेटा सगळ्यांनी. आता या साईडला नाव द्या बेटा सगळ्यांनी. इकडे तिकडे जागा नाही म्हणून इकडे लिहितोय. लाल कलरच्या मधल्या सेल बेटा काय सांगायचं इथं? मॅक्रोस्पोर किंवा मेगास्पोर म्हणतात बेटा त्याला. मॅक्रोस्पोर किंवा मेगास्पोर मदर सेल. काय नाव दिलं बेटा आपण त्याला? मॅक्रोस्पोर किंवा मेगास्पोर मदर सेल. चलो बोर्डकडे लक्ष द्या. मायक्रोस्पोरच्या मध्ये जी सॅक होती तिचं काय नाव दिलं बेटा आपण? मायक्रोस्पोरॅन्जियम. काय नाव दिलं बेटा आपण तिचं? मायक्रोस्पोरॅन्जियम. तसं मॅक्रोस्पोर ज्याच्यामध्ये प्रेझेंट आहे बेटा त्या सॅकला काय नाव द्यायचं बेटा आपण? मॅक्रोस्पोरॅन्जियम. बरोबर आहे बेटा सगळ्यांनी. आणि हा जो लीफ आहे बेटा ज्याने सराउंड केलेला आहे त्या लीफला काय नाव द्यायचं बेटा मग आपण? मॅक्रोस्पोरोफिल. काय नाव द्यायचं त्याला? मॅक्रोस्पोरोफिल. एक लक्षात घ्या बेटा इथं मॅक्रो शब्द जो वापरतायत त्या मॅक्रोच्या ऐवजी तुम्ही काय वापरू शकतात बेटा इथं? मेगा. मॅक्रो शब्दाच्या ऐवजी तुम्ही काय वापरू शकतात बेटा? मेगा. मॅक्रोस्पोरोफिल आणि मेगास्पोरोफिल सारखा शब्द आहे. मॅक्रोस्पोरेंजियम मेगास्पोरेंजियम सारखा शब्द आहे. मॅक्रोस्पोर मदर सेल आणि मेगास्पोर मदर सेल सारखा शब्द आहे. समजलं बाळांनो इथपर्यंत सगळ्यांना? चला पुढच्या पॉईंटकडे लक्ष द्या. आपण काय सांगितलं बेटा आता इथं मियोसिस होणार. काय होणार बेटा इथं? मियोसिस. मॅक्रोस्पोर मदर सेल दॅट इज अ मेगास्पोर मदर सेल आणि मायक्रोस्पोर मदर सेल. ही मदर सेल आणि ही मदर सेल या दोघं मदर सेल मियोसिस मध्ये जाणार. दोघं मदर सेल कशात जाणार बेटा इथं? मियोसिस मध्ये जाणार. चला लक्ष द्या बेटा बोर्डकडे सगळ्यांनी. बोर्डकडे लक्ष द्या बेटा सगळ्यांनी इथं. मग या स्ट्रक्चरला ऑब्झर्व करताना आपण थोडंसं आता डायग्राम मोठी काढूयात बेटा. आवाज आला बेटा तुम्हाला जोर जोरात ना? चलो गुड बेटा. आता याच्यामध्ये मियोसिस झाल्यामुळे काय झालं? मियोसिस झाल्यामुळे आपण काय म्हणतोय सगळ्यांनी लक्ष द्यायचं बेटा. इथं आपण रेड कलरचे ठिपके ठेवतात बेटा. हे रेड कलरचे ठिपके तुम्हाला चांगले दिसतील बेटा तिकडनं. पण आता मी इथं काय करतो बेटा थोडे मोठे ठिपके ठेवतो. तुम्हाला ऑब्व्हियसली बेटा दोघांमध्ये डिफरन्स तर दिसत असेल ना बेटा सगळ्यांना? हो बेटा 100% डिफरन्स दिसतो बाळांनो. असं नाही की डिफरन्स दिसणार नाही. हा जो पार्ट आहे बेटा याच्यामध्ये ज्या सेल भरलेले जे दिसतात बेटा त्यांना आपण नाव द्यायचं मायक्रोस्पोर. काय नाव दिलं बेटा आपण त्याला? मायक्रोस्पोर्स नाव दिलेलं आहे. समजलं बेटा सगळ्यांना इथं? बघा बाळांनो साध्या साध्या गोष्टी आपण सांगितल्या याला काय नाव दिलं बेटा? मायक्रोस्पोर्स नाव दिलंय. बरोबर आहे बेटा? दिसतंय सगळ्यांना व्यवस्थित? चलो गुड बेटा. आणि याच्यामध्ये ज्या मोठ्या सेल्स दिसतात बेटा आपल्याला त्याला आपण काय नाव द्यायचं बेटा? मॅक्रोस्पोर्स किंवा त्याला काय नाव द्यायचं बेटा? मेगास्पोर्स. दोन नावं सांगितली बेटा. पहिलं नाव काय सांगितलं? मायक्रोस्पोर्स आणि दुसऱ्याचा मोठा स्पोर आहे म्हणून त्याला काय सांगितलं? मॅक्रोस्पोर किंवा मेगास्पोर. म्हणजे मायक्रोस्पोर मदर सेलने तयार केला बेटा मायक्रोस्पोर आणि मेगास्पोर मदर सेलने काय तयार केला बेटा? मेगास्पोर. मग आता इथं आपण काय सांगतोय बेटा याच्यामध्ये जर ऑब्झर्व केलं तर मायक्रोस्पोरची साईज छोटी आहे आणि मेगास्पोरची साईज मोठी आहे. एक छोट्या साईजचा स्पोर सापडला, एक मोठ्या साईजचा आपल्याला साईजचा काय स्पोर सापडला. म्हणजे दोन वेगळ्या साईजचे स्पोर्स आहेत. म्हणजे आपण काय लिहिलं बेटा इथं? नोट लिहा सगळ्यांनी. नोट. सिलॅजिनेला अँड अजून एक प्लांट सांगतोय बेटा साल्व्हिनिया आर हेटेरो स्पोरस. ही नोट सगळ्यांनी लिहा बेटा. मी दोन प्लांटचे नाव सांगितले बेटा. पहिलं काय सांगितलं? सिलॅजिनेला ज्याच्याबद्दल आपण शिकतोय. दुसरं प्लांट काय सांगितलं बेटा मी इथं? साल्व्हिनिया.
सिलॅजिनेला अँड साल्व्हिनिया बोथ आर हेटेरोस्पोरस. का? हेटेरोस्पोर शब्दाचा अर्थ काय झाला? हेटेरो म्हणजे डिफरंट, स्पोर डिफरंट शेप ऑफ स्पोर. डिफरंट शेप म्हणजे साईज ऑफ स्पोर. एकाची साईज छोटी आहे, एकाची साईज मोठी आहे. ज्याची साईज छोटी बेटा त्याला नाव दिलं मायक्रोस्पोर, ज्याची साईज मोठी बेटा त्याला काय नाव दिलं आपण? मॅक्रोस्पोर्स. एक झाला मायक्रोस्पोर, एक झाला मॅक्रोस्पोर. बरोबर आहे की नाही बेटा इथं? म्हणून आपण याला काय नाव दिलं? हेटेरोस्पोर्स नाव दिलं. एक्झामला क्वेश्चन येईल बेटा नीटला की हेटेरोस्पोरस कोण आहे, तर सांगायचं सिलॅजिनेला अँड साल्व्हिनिया. काय सांगणार बेटा इथं? सिलॅजिनेला अँड साल्व्हिनिया. चला लक्ष द्या बेटा बोर्डकडे. आता आपण सिंपल कंडिशन सांगू बेटा. आता इथं मी 2 ॲरो करतो म्हणजे काय झालं बेटा? मायक्रोस्पोर आणि मॅक्रोस्पोर बद्दल बोलतो बेटा मी. हा चलो लक्ष द्या बेटा. इथं मी आता इथं काय म्हणतो बेटा? स्पोर्स जे आपल्याकडे प्रेझेंट आहेत, या स्पोर्सचं काय होणार? डिस्पर्शन होणार. या स्पोर्सचं काय झालं? डिस्पर्शन झालं. म्हणजे मायक्रोस्पोरेंजियम आणि मॅक्रोस्पोरेंजियम या ज्या सॅक होत्या, या सॅक तुटल्या आणि यांच्यातले सगळे स्पोर्स काय झाले बेटा? बाहेर रिलीज झाले. यांच्यातले सगळे स्पोर्स काय झाले बेटा? बाहेर रिलीज झाले. बघा बेटा एकदा सगळ्यांनी लक्ष द्या. सगळ्यात बाहेर कोण असतं? मायक्रोस्पोरोफिल. त्याच्यामध्ये कोण आहे? मायक्रोस्पोरेंजियम. त्याच्यामध्ये कोण आहे बेटा? मायक्रोस्पोर मदर सेल. मदर सेल कशात गेली? मिओसिस. काय तयार केले? मायक्रोस्पोर. मॅच्युरेशन झालं, सॅक तुटली आणि बाहेर काय रिलीज झाले बेटा? स्पोर्स रिलीज झाले. म्हणजे मायक्रोस्पोर आणि मेगास्पोर. चला लक्ष द्या. आपण इथं याला दाखवलं बेटा मायक्रोस्पोर आणि हा काय दाखवला बेटा? इथं आपण मेगास्पोर. काय नाव दिलं बेटा आपण याला? मेगास्पोर. मित्रांनो एक गोष्ट ऑब्झर्व करा. आपण ऑब्झर्वेशनमध्ये आपल्याला समजतं की मायक्रोस्पोरची जर मी साईज सांगितली तर छोटी दिसते का मोठी दिसते बेटा? छोटी साईज दिसते की नाही बाळांनो? सिंपल मी काय सांगतोय बेटा? साईज छोटी बाळांनो याची, आणि याची साईज काय झाली बाळांनो? मोठी झाली आहे. इतकं तर क्लिअर आहे की नाही बेटा सगळ्यांना? म्हणून त्याला काय म्हणायचं? मायक्रोस्पोर. याला काय म्हणायचं? मेगास्पोर. मग आता पुढे काय झालं? हा आणि हा या दोघांचं काय होईल बेटा? जर्मिनेशन. मग इथं काय लिहितं बघा बेटा मी? जर्मिनेशन बाय मायटॉसिस. मायटॉसिसच्या प्रोसेसने काय झालं? जर्मिनेशन. म्हणजे हा स्पोर जमिनीवर पडला, याने न्यूट्रिशन ॲब्झॉर्ब केलं, स्वतःमध्ये मायटॉसिसची डिव्हिजन करून घेतली आणि त्याच्यामुळे काय झालं बेटा? आता हा कंटिन्युअसली डिवाइड व्हायला लागला. मला सांगा बेटा इथपर्यंत समजलं सगळ्यांना? मग आता पुढे बघा बरं बेटा काय? जेव्हा मी असं सांगतो बेटा हा कंटिन्युअसली डिवाइड होतो, याचा अर्थ काय झाला सर? तर याने आता इथं थॅलस तयार केलं, म्हणजे गॅमेटोफाइट तयार केला. चल लक्ष द्या बेटा सगळ्यांनी बोर्डकडे. आता ज्या वेळेस आपण म्हणतो बेटा गॅमेटोफाइटचा थॅलस, सगळ्यांनी ऑब्झर्व करा बेटा. इथं हे आपण थॅलस ड्रॉ केले. आता रेड कलर वापरतो, हायलाइट करतो, थोडंसं लक्षात येऊन जाईल. याला मी सांगितलं मेल, याला मी सांगितलं फिमेल. आता मी ब्ल्यू कलरने काय करतो? यांचे नावं लिहितो जे तुमचे पाठ आहेत बडन. याला काय म्हणतो बेटा आपण? अँथरेडिया. याला काय म्हणायचं बेटा? आर्चिगोनिया. मेल थॅलस फिमेल थॅलस वेगळा ग्रो झाला. मेल आणि फिमेल थॅलस हा वेगळा ग्रो झाला. मेल आणि फिमेल थॅलस हा वेगळा ग्रो झाला. कशामुळे? हेटेरोस्पोरसमुळे. हेट्रोस्पोरस कंडिशन आहे. हेट्रोस्पोरस कंडिशन आहे म्हणून आपण काय म्हणतो बेटा? मेल आणि फिमेल थॅलस हा वेगळा ग्रो होतो. मेल आणि फिमेल थॅलस वेगळा ग्रो होण्याच्या मागे कारण फक्त आणि फक्त काय बेटा? इथं हेट्रोस्पोरस कंडिशन आहे. होमोस्पोरस कंडिशन जेव्हा असते तेव्हा एन्व्हायरमेंटच्या इफेक्टने काय होतं? अँथ्रेडियम आर्चिगोनियम एकाच थॅलसमधून येतात. इथं दोन वेगळ्या थॅलस आहे. अँथ्रेडियाकडे अँथ्रेडियम प्रेझेंट आहे, आर्चिगोनियाकडे आर्चिगोनियम प्रेझेंट आहे. म्हणजे पावसाचं पाणी पडल्यानंतर आपण काय म्हणतो बाळांनो? इथं पावसाचं पाणी पडल्यानंतर हा आर्चिगोनियमकडे जाणार, अँथ्रोझोआइड रिलीज होणार आणि ते कोणाकडे जाणार बेटा? इथं आर्चिगोनियमकडे रिलीज होणार. आणि मग काय होणार? तर हा जो आर्चिगोनियम आहे बेटा, हा आर्चिगोनियम काय करतो? फर्टिलायझेशन होणार आणि इथून पुढे मग झायकोटून पुढची प्रोसेस ॲज इट इज असणार. पण ही प्रोसेस लगेच संपणार नाही. मग याच्यासाठी मी काय करतो बेटा? आता इथं तुम्हाला काही कॅरेक्टर लिहून देतोय. प्लांट बॉडी. चला लक्ष द्या.
जर मी या स्ट्रक्चरला व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर मला एक कंडिशन समजली बेटा. रेड कलरच्या ऐवजी मी आता ग्रीन कलर वापरतोय, कारण रेड कलर मी खूप जास्त वापरला बेटा. इकडे लक्ष द्या. या स्पोरोफाइटला मी काय सांगितलं बेटा, इट इज अ डिप्लॉइड. काय बेटा, हा डिप्लॉइड आहे. म्हणजे याचं लीफ सुद्धा काय झालं बेटा, डिप्लॉइड. याचा स्टेम सुद्धा काय झाला बेटा, डिप्लॉइड. याचा स्ट्रॉबिलस पण काय झाला, डिप्लॉइड. रायझॉइड लाईक स्ट्रक्चर पण काय झालं, डिप्लॉइड. बरोबर बेटा. मायक्रोफिल्स पण काय झाले बेटा, इथं डिप्लॉइड झाले. आपण इथं काय केलं बेटा, मायक्रोस्पोर मदर सेल घेतल्या, या सुद्धा काय बेटा, डिप्लॉइड. मायक्रोस्पोरेंजियमच्या सेल पण डिप्लॉइड. मायक्रोस्पोरोफिसिलच्या सेल पण काय बेटा, डिप्लॉइड. मेगास्पोर मदर सेल, मायक्रोस्पोर मदर सेल डिप्लॉइड. मेगास्पोरेंजियम डिप्लॉइड. मायक्रोस्पोरोफिल डिप्लॉइड. मिओसिस झालं, काय तयार झाले, मायक्रोस्पोर्स. म्हणजे हे हॅप्लॉइड आले. मेगास्पोर्स हे पण काय, हॅप्लॉइड. स्पोरचं जर्मिनेशन होतं, मायक्रोस्पोर मेगास्पोर काय सांगितले, हॅप्लॉइड. जर्मिनेशन होऊन इथं तयार झाला बेटा स्ट्रक्चर हॅप्लॉइड. हे पण स्ट्रक्चर तयार झालं हॅप्लॉइड. म्हणजे याचा अर्थ काय झाला बेटा, डिप्लॉइड पासून सुरुवात झाली आणि आता आपल्याला हॅप्लॉइड मिळालं. डिप्लॉइड पासून सुरुवात झाली आणि काय मिळालं बेटा, आपल्याला हॅप्लॉइड स्ट्रक्चर मिळालं. म्हणजे याचा अर्थ जर मी विचार करायचा म्हटला तर मला एक गोष्ट समजते बेटा, इथं दिस इज अ डिप्लॉइड पार्ट. मग ही प्लांट बॉडी पहिली स्पोरोफाइट होती, पण मिओसिस नंतर इथं प्लांट बॉडी दुसरी तयार झालेली. मग याला काय म्हणायचं, इट इज अ गॅमेटोफाइट. काय झाली बेटा, मला सांगा इथं गॅमेटोफाइट. आलं बेटा सगळ्यांच्या लक्षामध्ये. म्हणजे आताची कंडिशन किती सोपी बेटा, त्याच्याकडे लक्ष द्या सगळ्यांनी. आताच्या कंडिशनला जर आपण ऑब्झर्व केलं तर आपल्याला एक गोष्ट समजते बेटा, प्लांट बॉडी गॅमेटोफाइट आली म्हणजे याचा अर्थ आपण त्याला काय म्हणतो बेटा, हॅप्लॉइड म्हणतो. काय म्हणतो बाळांनो आपण त्याला, हॅप्लॉइड म्हणतो. हॅप्लॉइड म्हटल्यानंतर मला सांगा मल्टीसेल्युलर का युनिसेल्युलर बेटा, हिला मी मल्टीसेल्युलर लिहितोय, पण हिला नॉन व्हॅस्क्युलर म्हटलं जातं. काय म्हटलं जातं बेटा, याला नॉन व्हॅस्क्युलर म्हटलं जातं. पण ही पण काय बेटा, फोटोसिंथेटिक आहे. काय बेटा मला सांगा, ही फोटोसिंथेटिक आहे आणि यालाच म्हणतात बेटा प्रोथॅलस. काय म्हणतो बेटा आपण याला, प्रोथॅलस. म्हणजे याचा अर्थ काय झाला बेटा, याचा अर्थ असा झाला बेटा, गॅमेटोफाइटचा जर विचार केला, गॅमेटोफाइटचा जर विचार केला, द गॅमेटोफाइट ऑफ टेरिडोफाइट इज कॉल्ड ॲज प्रोथॅलस. द गॅमेटोफाइट ऑफ टेरिडोफाइट इज कॉल्ड ॲज प्रोथॅलस. मला सांगा बेटा, इथपर्यंत समजलंय सगळ्यांना, से यस ऑर नो बेटा. म्हणजे याचा अर्थ काय झाला, आपण जे स्ट्रक्चर बघतोय बेटा टेरिडोफाइटचं, इथपर्यंत आपण स्ट्रक्चर बघितलं. बोर्ड छोटा असल्या कारणाने बेटा मला हे पुसावं लागतंय. ओके, आता आपण या गॅमेटोफाइट पासूनच पुढे सुरुवात करणार आहोत. तुम्ही फक्त इथून पुढे ॲरो करून लिहायचंय तुम्हाला, बस एवढंच आहे. मला सांगा इथपर्यंत समजलंय का सगळ्यांना, से यस ऑर नो यार. आलं बेटा सगळ्यांच्या लक्षामध्ये. बघा बेटा, जर एक्झामला क्वेश्चन येतोय प्रोथॅलस म्हणजे काय, तर सांगायचं गॅमेटोफाइट ऑफ टेरिडोफाइट इज कॉल्ड ॲज प्रोथॅलस. हा कसा बेटा, नॉन व्हॅस्क्युलर. टेरिडोफाइटला क्रिप्टोगॅम्स का म्हटलं जातं, टेरिडोफाइट्सला क्रिप्टोगॅम्स का म्हटलं जातं, याच्या मागे एकच कारण सांगायचं बेटा इथं सगळ्यांनी, कारण टेरिडोफाइटचा जो गॅमेटोफाइट असतो तो नॉन व्हॅस्क्युलर आहे. आणि म्हणून काय झालं, दोन वेगळे फॉर्म जगतायत. या दोघं वेगळ्या फॉर्ममधून एक तर 100% काय बेटा आपण म्हणतो बेटा व्हॅस्क्युलर आहे, पण दुसरा नॉन व्हॅस्क्युलर आहे. जे दोन फॉर्म जगतायत, हॅप्लोडिप्लॉन्टिक लाईफ सायकल आहे, डायमॉर्फिक लाईफ सायकल पण याला म्हणतात. आणि म्हणून इथं याला काय म्हणतो आपण, क्रिप्टोगॅम म्हणतो. पहिला व्हॅस्क्युलर आहे, हा क्रिप्टोगॅम आहे. हायर क्रिप्टोगॅम पण याला म्हणतात, याला व्हॅस्क्युलर क्रिप्टोगॅम पण म्हणतात. मला सांगा बेटा, हा बीट समजलाय सगळ्यांना, से यस ऑर नो यार. आता तुम्ही काय करा बेटा, व्हिडिओला पॉज करून घ्या आणि लिहून घ्या. नंतर तुम्ही काय करायचं, थोडं रिवॉर्ड करून, मी इतकं पुसतोय बेटा पुढचं, कारण मला डायग्रामला पुढे कंटिन्यू करायचं आहे. ओके, तुम्ही डायग्रामला नंतर व्यवस्थित मागे बॅक करून व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे. ओके, चल लक्ष द्या बेटा सगळ्यांनी बोर्डकडे. आता या स्ट्रक्चरला जर मी ऑब्झर्व केलं, हां इतकं मला काही गरजेचं नाही बेटा, मी पुसलं जेणेकरून तुमच्या लाईफ सायकलमध्ये एक पूर्ण पॉईंट दिसेल, म्हणून मी काय केलं बेटा, एवढं रफ करून टाकले. ओके ना सगळ्यांना, चलो लक्ष द्या बेटा सगळ्यांनी बोर्डकडे. हा एन्थ्रेटी आर्चिगोनिया फर्टिलायझेशन झालं. काय झालं बेटा इथं, फर्टिलायझेशन. किंवा सिनगॅमी झाली असं म्हणा. मग आता मी काय करतो बेटा, इथं हा फिमेल थॅलस घेतलं आणि याला मी सांगितलं बेटा काय तयार झाला, इथं झायगोट तयार झाला. बरोबर आहे की नाही बेटा, इथं काय तयार झाला बेटा, हा झायगोट तयार झाला. मित्रांनो, मिओसिस कोणामध्ये होतं, डिप्लॉइडमध्ये. मायटोसिस कोणामध्ये होऊ शकतं, एवढा थॅलस मल्टीसेल्युलर कोणामुळे तयार झाला बेटा, मायटोसिसने तयार झाला. मग आता या झायगोटचं काय बेटा, झायगोटचं पुढे जाऊन काय होतं बेटा, परत मायटोसिस होतं. काय होतं बेटा इथं, मायटोसिस होतं. आणि मायटोसिस झाल्यानंतर आपण काय म्हणतो बेटा, इथून आपण सांगतोय याच्यावरच म्हणजे
फिमेल गॅमेटोफाईटच्या वरच आपण म्हणतो बेटा इथं ग्रो व्हायला लागला, हा न्यू स्पोरोफाईट तयार झाला. आता बघा बेटा इथं मी काय सांगतोय. दिस इज व्हॉट, दिस इज अ न्यू स्पोरोफाईट. मग सर या फिमेल गॅमेटोफाईटचं काय झालं? नंतर हा काय होतो बेटा? डिजनरेट. नंतर हा काय झाला बेटा? डिजनरेट झाला. म्हणजे अशा पद्धतीने लाईफ सायकलमध्ये अर्धा पार्ट काय बेटा? हॅप्लॉइड, अर्धा पार्ट काय? डिप्लॉइड. म्हणून या लाईफ सायकलला म्हणतात बेटा हॅप्लोडिप्लॉन्टिक लाईफ सायकल. हॅप्लोडिप्लॉन्टिक सायकल, सिंपल नाव द्यायचं बेटा याला, हॅप्लोडिप्लॉन्टिक लाईफ सायकल. टेरिडोफाईट्समध्ये काय नाव दिलं बेटा आपण इथं? हॅप्लोडिप्लॉन्टिक लाईफ सायकल. म्हणजे काय झालं? हॅप्लॉइड स्टेज तर नंतर आली सर, डिप्लॉइड तर पहिले आली, मग डिप्लॉय हॅप्लॉन्टिक म्हणायला पाहिजे. पण जसं एन्झायटी म्हणतं तसंच म्हणायचं आपण. काय डोक्याला ताप करून घेतात बेटा? मग पहिली डिप्लॉइड स्टेज आली, मग हॅप्लॉइड स्टेज आली. ब्रायोफाईटमध्ये डॉमिनंट कोण आहे बेटा? गॅमेटोफाईट. टेरिडोफाईटमध्ये डॉमिनंट कोण आहे बेटा? स्पोरोफाईट. ब्रायोफाईटमध्ये रेसेसिव्ह कोण आहे? स्पोरोफाईट. टेरिडोफाईटमध्ये रेसेसिव्ह कोण आहे बेटा? गॅमेटोफाईट. आलं बेटा सगळ्यांच्या लक्षामध्ये? हा फिमेल गॅमेटोफाईट नंतर डिजनरेट होतो. नेक्स्ट पॉईंट आपल्याला काय आहे बेटा? सीड हॅबिट आणि एक्झाम्पल्स. ते लगेच होणार नाही बेटा, खूप मोठा पॉईंट आहे हा. नेक्स्ट लेक्चरला आपण सीड हॅबिट म्हणजे काय बघू, त्याच्यानंतर आपण टेरिडोफाईटचे एक्झाम्पल्स बघू. छान ट्रिक दिली तुम्हाला मी. सलमा तेरे ताऊ के आधे डर से पप्पू का पैसा लूट लिया शीला ने, झाली आपली ट्रिक. त्याच्यानंतर मग आपण जिम्नोस्पर्मला सुरुवात करू. ओके ना बेटा सगळ्यांना? चलो ऑल द बेस्ट बेटा. लिहा पडावरचं सगळं. अशक्य स्वप्नांची शक्य होईल इथे तयारी. अशक्य स्वप्नांची शक्य होईल इथे तयारी. RCC मध्ये PCB शिकुरी घेऊ गगन भरारी.